मी लाईन काढतो. कुठं निघायचं? सर काही नाही, आमचं 21 तारखेला आज फिजिकल होतं, पण काल खूप पाऊस आला आहे धाराशिवला, त्याच्यामुळे आमचं फिजिकल कॅन्सल झालेलं आहे. आता आम्हाला दिलेली आहे तारीख 1 जुलैला आमचं फिजिकल आहे. आता आजपासून जवळपास 10 दिवस टाईम आहे सर. 10 दिवस राहणं शक्य नाही, कारण की आम्ही अमरावती जिल्ह्याचे आहे आणि आम्ही 500-600 रुपये घेऊन आलो सर. आणि आता 500-600 रुपये 10 दिवस काढणं म्हणजे खूप मुश्किल आहे. ह्या सरकारला कळत नाही आहे की नेमकं की पावसाळ्यात कशी काय भरती घ्यावं. सर वाकई होत आहे आणि फिजिकली होत नाही आहे. आणि लगेच आम्हाला उद्याची पुण्याला तारीख आहे. उद्या पुण्याला आमचं ड्रायव्हरचं फिजिकल आहे. आणि काय करावं आता आम्हाला हाच विचार पडला, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही आहे की कळत नाही आहे. म्हणजे खूप वाकई होत आहे. सर्व आम्ही अमरावती जिल्ह्याचे आहे, सर्व अमरावती जिल्ह्याचे आहे. आणि सर आम्ही कामाला जाऊन 500-600 रुपये कमावले 2 दिवसात आणि कामाला जाऊन पैसे आणले. आता इथे खाव की तिकीटचे पैसे खर्च करावं काही कळत नाही. आता 10 दिवस कुठं मुक्काम करसाल मग आता तुम्ही? खूप विचार पडला कुठे राहावं 10 दिवस. गावला परत जातो म्हटलं तर पुन्हा आहे आणि उद्या आमचं पुण्याला आहे ड्रायव्हरचं. आता तिथे जाऊन आता काय करावं मलाच विचार पडला. तिथं जरी पाऊस आला आणि अशीच कंडिशन राहिली तर कुठं जावं हा विचार पडला. तर काय आता पैसे वेस्ट होत आहे, आमच्या खिशात काहीच राहत नाही. आणि सर्व शेतकऱ्याची गरीब घरची मुलं आहेत असं बाकी आता बघू सर आता काय करायचं. सरकारला तर काही कळत नाही आहे. आता आम्हाला पाहायला सरकार मनमर्जीपणा करत आहे, त्यांच्यासाठी ते काही करत आहे. चला निघतो सर आता.